everyone, I hope you are having a fantastic day. Myself Nyamurthy and I'm your spoken English coach and you are watching Jis Das Spoken English Academy where English made easy, learn, speak, succeed. आजच्या क्लासमध्ये आपण एक नवीन सुरुवात करणार आहोत. इंग्रजी बोलण्याचं हे जी तुमची जर्नी आहे, आतापर्यंत तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना मी एक नवीन मार्ग दाखवणार आहे, जो तुमची वाक्य बनवण्याची जी मेथड्स आहेत, वाक्य बनवण्याची जी आतापर्यंतची पद्धत आहे ती 10 पट काय 100 पट फास्ट करणार. म्हणजे जे तुम्ही वाक्यांची प्रॅक्टिस करत असता, खूप काही ट्युशनमध्ये गेला असाल, त्यामध्ये वाक्य पाठ करा, त्याचा सराव करा म्हणतात, पण तेच वाक्य तुम्ही जास्तीत जास्त कसे बनवायचे आणि जास्तीत जास्त वेळी प्रॅक्टिस कसं करायचं पुस्तकात न बघता, ती गोष्ट महत्त्वाची आहे. पुस्तकात बघून वाचलं तर कितकं ध्यानात राहते, पण ते बघा, वाचा आणि नंतर न बघता त्याला बार बार म्हणा, पाठांतर राहते की नाही. मग तेच महत्त्वाचं असते. तुम्ही किती वेळ वही पुस्तकात न बघता ते वाक्य आठवू शकता, म्हणू शकता आणि त्यावेळी प्रॅक्टिस रिव्हिजन करू शकता, त्यावेळी तुमची जी मेमरी असते ती फुल कॅपॅसिटी, फुल पॉवरवर काम करत असते. आणि ती मी तुम्हाला आज मेथड शिकवणार आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने कोणत्याही एका वाक्याचे जास्तीत जास्त वाक्य कसे निर्माण करायचे, आपल्या क्लासमध्ये जे बेसिक सेंटेन्स असतात ते कोणते असतात, आणि त्याचा यूज करून एक्सपिरियन्स स्टुडंट असो तुम्ही की सुरुवात करत असेल, ठीक आहे, तुम्ही सुरुवात करत असणारे विद्यार्थी असा की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे या टेक्निकचा, तुमच्या दोघांना पण कसा फायदा होणार ते आपण आज या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर मग तुम्ही तयार असाल? सो वन्स अगेन वेलकम टू टुडेज क्लास. कसं आहे माहिती आहे का, कोणत्याही वर्गामध्ये सुरुवात करण्याच्या पहिले मी एक मोटिवेशनल कोट सांगत असतो. तो मोटिवेशनल कोट तुम्ही काय करायचा, वहीची जी सर्वात वरची लाईन असते, लाईनच्या वर, ओके, कोरं पेज असते बघा, जरासा कोरा भाग, त्या ठिकाणी लिहायचं. म्हणजे कधीही तुम्ही ती वही ओपन केली, एक नवीन चॅप्टर वाचत असाल तर तुम्हाला एक मोटिवेशनल कोट दिसणार, जो की तुमची एनर्जी वाढवणार आणि मोटिवेट करणार. ठीक आहे. काही काही ठिकाणी मी ऐकलेलं आहे मोटिवेशनल कोटची काय गरज असते जर तुमच्यात डिसिप्लिन असेल तर, पण हे खूप काही ठिकाणी आपल्याला अडचणी येत असतात, प्रयत्न करून पण ह्यानं निराश होऊ शकतात, फेलियर येऊ शकते, त्या ठिकाणी मदत करत असतात असेच कोट मदत करत असतात जे की महान मोठ्या मोठ्या माणसांनी सांगले. जसं की हेच सांगलेलं आहे नेपोलियन हिलने. त्यांनी म्हणलं होतं, अ गोल इज अ ड्रीम विथ अ डेडलाईन. नेपोलियन हिलने म्हणले, अ गोल इज अ ड्रीम विथ डेडलाईन. ड्रीम म्हणजे स्वप्न, गोल म्हणजे काय, तुम्ही गोल ठेवत असता की मी आज इतके, गोल म्हणजे फेकायचा गोल नाही बरं का, गोल मारला तो नाही, ओके. गोल इथे आपण अशा गोष्टीबद्दल बोलत आहोत की तुम्ही ठरवता मी आज इतके शब्द पाठ करणार, इतके वाक्य पाठ करणार, इतका अभ्यास करणार, ते आहेत तुमची गोल. ड्रीम म्हणजे स्वप्न. स्वप्न काय आहे, मी इंग्रजी बोलायला लागणार. मग या दोघांमध्ये पण सिमिलॅरिटी आहे, पण दोघांमधला डिफरन्स हा आहे की ड्रीम म्हणजे स्वप्न, मी इंग्रजी बोलायला लागणार, आणि गोल म्हणजे ते शब्द पाठ करता, शब्द म्हणता, वाक्य म्हणता, ते प्रॅक्टिस ना, दररोजचा जो भाग असतो तो. म्हणजे स्वप्नांना जर तुम्ही डेडलाईन दिली, त्यांना छोटं केलं तर ते म्हणतात गोल. म्हणजे तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचे तर तुमचे गोल पूर्ण करावं लागतात. म्हणजे दररोज जे तुम्ही ठरवत असता की मी इतका अभ्यास करणार, ते तुम्हाला पूर्ण करावं लागणार. आता हे मोटिवेशनल कोट खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला 4 लाईन सांगतो, ध्यान देऊन ऐका. सर्वजण ऐकत आहात? ऐका. लक्ष्य म्हणजे स्वप्न ठरलेल्या वेळी, लक्ष्य म्हणजे स्वप्न ठरलेल्या वेळी प्रयत्नांनी फुलते यशाची फळी. संकल्प ठेवा न थांबा कधी, संकल्प ठेवा न थांबा कधी, स्वप्न पूर्ण होतील ठरलेल्या क्षणी. तुम्ही फक्त थांबू नका, प्रयत्न करत राहा, तुमचे जे स्वप्न आहेत ते बराबर वेळी ह्यानं पूर्ण होणार. जर तुम्हाला हे आवडलं असेल, मी म्हणलेलं वाक्य आवडलं असेल, तर लिहून काढा हे इंग्रजीचं वाक्य आणि पुन्हा एकदा नोट्स वाचताना हे आठवा, पुन्हा विचार करा आणि तुमच्या जे डेली गोल्स असतात ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. तर आजपासून सुरुवात करत असाल तर आजपासून ठरवायचं की मी किती शब्द पाठ करणार, किती वाक्य पाठ करणार. या सर्व काही गोष्टी जर आजपासून तुम्ही ठरवले तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. इफ यू अंडरस्टूड दॅट, देन लेट्स स्टार्ट टुडेज क्लास. बघा, आजच्या क्लासमध्ये आपण सब्जेक्ट्स आणि WH वर्ड्स बद्दल बघणार आहोत. याच्यामध्ये माहिती काय आहे, याच्यामध्ये डिफरन्स काय, त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिले बघूया. बघा, सब्जेक्ट्स बद्दल माहिती देतो तुम्हाला. बॅकग्राऊंड मध्ये कोणी ना कोणीतरी दिसत असेल ज्यांना तुम्ही पहिल्यांदा पण बघलेलं आहे, जे आहे टॉम अँड जेरी. एक मांजर आहे आणि एक उंदीर आहे, त्यांचं कार्टून आहे.
याच्यामध्ये काय होते, उंदराच्या मागे मांजर लागते. ओके, आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होतात ज्याच्याने आपल्याला हसणं येते, हो की नाही. मग सांगा बरं, हे जे उंदीर आहे याचं नाव काय? टॉम. ओके, पहिले सांगलो. आणि हे काय आहे मग आता? जेरी. राईट. मग याच्यामध्ये सब्जेक्ट काय असेल? जर मी वाक्य म्हणलो की मांजर उंदराचा पाठलाग करतो, मांजर उंदराचा पाठलाग करतो, याच्या सब्जेक्ट कोण आहे? तर एकदा इंग्रजीतून सांगतो, आलं उत्तर तर सांगा मला, नाही तर समजून तर सांगणार आहेच मी. अ सब्जेक्ट इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स दॅट टेल्स अस who or what is doing the action. Who or what is doing the action. It's the noun or pronoun that performs the action of a verb in a sentence or clause. For example, the cat chased the mouse. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? मांजरेने उंदराचा पाठलाग केला. कोणता आहे सब्जेक्ट सांगू शकाल? 5 सेकंद देतो. 5, 4, 3, 2, थांबा थांबा म्हणू नका आता, 1. ऐका, एकदा ही स्क्रीन बंद करून चालू करतो मी, ठीक आहे. कोणता कलर घ्यायचा? रेड. बघा, सब्जेक्ट बद्दल माहिती बघायची आहे. राईट. मग सब्जेक्ट बद्दल माहिती बघायची आहे. सब्जेक्ट म्हणजे असा शब्द असतो, ओके, हे वाक्याचा असा एक भाग आहे, पार्ट ऑफ अ सेंटेन्स. सब्जेक्ट, पार्ट, सेंटेन्स. आता कोणत्याही वाक्याचा तुम्हाला अर्थ काढायचा तर कसा काढायचा ते सांगतो. सगळ्यात पहिले सब्जेक्ट आहे, त्यानंतर पार्ट आहे, त्यानंतर सेंटेन्स आहे, त्यानंतर टेल, हू और व्हॉट, डुईंग, ऍक्शन. जितके अंडरलाईन केले मी शब्द, तितक्याच शब्दांचा जर अर्थ तुम्हाला माहित असेल तर पूर्ण वाक्याचा अर्थ काढता येत असतो. वाक्याचा अर्थ काढण्यासाठी पूर्ण सगळ्या शब्द माहीत असले पाहिजे, ग्रामर माहीत असलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही इथे स्पोकन इंग्लिश कसं इंग्रजी बोलायचं आणि कसं लवकरात लवकर समजून घ्यायचं ते बघण्यासाठी आला. मी किती फास्ट मराठी बोलत आहे समजते का तुम्हाला? हो. तुम्ही प्रत्येक माझ्या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरकडे बघता का? नाही. आता जर मी इंग्रजी बोललो, टुडे आय एम गोइंग टू टीच यू अबाउट सब्जेक्ट. हिअर ॲज यू कॅन सी. आता मी हळू बोललो, हो की नाही. पण मी जर फास्ट म्हणलो, टुडे आय एम गोइंग टू टीच यू अबाउट सब्जेक्ट. हिअर ॲज यू कॅन सी the subject, as you can see here, I am given you the definition of a subject, then which word can be a subject or not. आता फास्ट म्हणलो म्हणजे स्लो आणि फास्ट म्हणण्यामधला फरक काय आहे? एकाची स्पीड जास्त आहे, एकाची कमी आहे, हे तर तुम्हालाही माहित आहे. पण समजते कोणतं लवकर? मग जे की हळू बोललेलं आहे, हो की नाही. कारण त्याच्यामध्ये शब्द तुम्ही लवकर कॅच करू शकाल, समजून घेऊ शकाल, तुम्हाला वेळ मिळतो. पण मला सांगा, कोणत्या माणसाला इंग्रजी येते, मराठी येते, तेलुगू येते, कोणतीही भाषा येत असेल, तो जर जनरली बोलत असेल तर तो असा बोलतो का? हळू. कोणी मराठी तुमचा मित्र येऊन तुम्हाला बोलतो, तो असा म्हणतो का? अरे राजेश, तू काल कुठे गेलता? मी तुला शोधत होतो. तुम्ही म्हणाल काय झालं तुला असं कायला बोलायला? जरा असं ते पॉज खूप देत आहेत त्याच्यात. मग त्याच पद्धतीने इंग्रजी बोलण्याच्या वेळी पण माणसे खूप काही स्लो बोलत नाहीत. ते काय करतात? फास्ट बोलतात, स्पीड वाढतात. तुम्हाला काय वाटते? बरोबर ना? तुमचं मत सांगत जा, ठीक आहे. तुम्ही जर मला रिप्लाय देत असाल तर मग एंगेजमेंट वाढणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला कळत राहणार, हो की नाही. मग जर हे बरोबर असेल तर मग मला सांगा, तुम्हाला पण इंग्रजी जर फास्ट शिकायची असेल तर मग एक की एलिमेंट आहे, एक खूप महत्वाचा भाग आहे, जो आपण मराठीचे वाक्य समजून घेण्यासाठी, हिंदीचे वाक्य समजून घेण्यासाठी यूज करत असता, जो सेम टू सेम इंग्रजीचे वाक्य पण फास्ट मध्ये ऐकल्यानंतर समजून घेण्यासाठी यूज करू शकता, जो असतो शब्दांना कॅच करणे. शब्दाला कॅच केले की तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. बरोबर वाटते ना तुम्हाला? तुम्ही सांगा, असं तुमच्यासोबत कधी झालं का? तुम्ही आणि तुमचा मित्र जात होते, जाता जाता तुम्ही कुठे बाजूला बघले आणि मित्राचे 1-2 शब्दच फक्त ऐकू येत आहेत. नंतर त्यानं म्हणलं, हा काय म्हणणं तुझं? तुम्ही जर असे शब्द जे ऐकले त्याच्या मदतीनेच ऐकलेले आहे, त्याच्या मदतीनेच तुम्ही त्याला उत्तर देता पूर्ण काही, आणि ते बरोबर पण असते. किंवा खूप काही गोंधळ आहे आजूबाजूला, पुढे याचा आवाज नीट येत नाही, पण तुम्हाला जराशे शब्द कळतात, त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावत असता आणि बरोबर उत्तर देता. 99% ते बरोबर असते, कधीच तर एका ठिकाणी ते चूक होते, हो की नाही. इंग्रजीत पण तसं सेम टू सेम आहे. तुम्हाला सांगू का, जे फास्ट बोलतात आणि ज्यावेळी दुसरा माणूस ऐकतो
त्याला असं पूर्ण 100% कळेल असं काही नसते, कारण मग इतका फास्ट बोलत आहे, याच्यापर्यंत आवाज पण नीट येणार की नाही. मग ते काय करतात, शब्दांना कॅच करतात. मग जसं मग तुम्ही पण काय करू शकता, आता सुरुवात करता या वाक्यांचा अर्थ काढायचा असेल तर शब्दाला बघा. सब्जेक्ट, मग पार्ट, सेंटेन्स म्हणजे वाक्य, सेंटेन्स म्हणजे वाक्य, पार्ट म्हणजे भाग. वाक्याचा भाग आहे कोण, सब्जेक्ट. कळालं, वाक्य भाग सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा भाग आहे सब्जेक्ट, एवढं कळालं. टेल्स हू व्हॉट डुईंग ऍक्शन, डुईंग म्हणजे करत आहे, ऍक्शन म्हणजे क्रिया, क्रिया करत आहे. टेल्स म्हणजे सांगते. हू और व्हॉट, हू म्हणजे कोण आणि व्हॉट म्हणजे काय, कोण किंवा काय क्रिया करत आहे सांगते. काय सांगते, कोण सांगते, सब्जेक्ट. सब्जेक्ट हा असा वाक्याचा प्रकार आहे जो आपल्याला सांगतो की कोण आणि काय क्रिया करत आहे. काढले की नाही वाक्याचा अर्थ पूर्ण. मग अशा पद्धतीने तुम्ही एक 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 जो शब्द तुम्हाला माहित आहे त्याला अंडरलाईन करा आणि त्याच्या मदतीने अर्थ काढायचा प्रयत्न करा. त्यानंतर मग तुम्ही जर मला विचारलं तर तुम्हाला कळणार की तुम्ही 99% अर्थ काढला. 1-2% राहिला ते आता मग हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसनुसार तुम्हाला जमून जाणार. सोपं आहे ना. तुम्हाला खूप काही शब्द माहित आहे. जर असे शब्द असतात जे अडचणीचे असतात ते पाठ करण्यासाठी तर मी तुम्हाला एक अजून खूप भारी मेथड सांगणार आहे. मग ते ऐकण्यासाठी तयार असाल तर सब्जेक्टकडे आपण बघूया. मी तुम्हाला अजून एकदा समजून सांगतो. सब्जेक्ट म्हणजे काय असतात माहिती आहे काय, तुम्ही कोणतेही वाक्य घ्या. आता मी बोलत आहे, बोलणारा कोण आहे, मी, मग मी आहे सब्जेक्ट. मी क्रिया करत आहे ना बोलण्याची. तुम्ही ऐकत आहात, ऐकणारा, तुम्ही ऐकत आहात या वाक्यामध्ये ऐकण्याची क्रिया कोणता शब्द करतो, तुम्ही हा शब्द करतो ना, मग तो झाला त्या वाक्यातला सब्जेक्ट. म्हणजे जो क्रिया करतो, ओके. वर्ब आहे, वर्ब ती क्रिया असते. वर्ब म्हणजे क्रिया, क्रियापद म्हणतात त्याला वर्बला. प्ले म्हणजे खेळणे, प्ले हा शब्द एक खेळण्याची क्रिया दाखवणारा शब्द आहे. पण कोणता शब्द ती क्रिया करत असतो, कळालं का. नाही सर कन्फ्यूज झाले खूप, हो की नाही. दही घ्या, दही आहे, दही साखर, तो आहे वर्ब. ठीक आहे. सपोज नाही बरं का, सांगत आहे, दही साखर आहे तो वर्ब आणि त्याला खाणारे आहात तुम्ही, मग तुम्ही झाले सब्जेक्ट. ओके. तुम्ही दही साखर खायले, ओके. पण क्रिया तुम्ही करता ना, करणारा तुम्ही आहात. ओके. ती गोष्ट जरी वर्ब प्ले हा जरी शब्द त्याच्यात खेळणे म्हणून त्याचाच अर्थ असला तरी करणारे तुम्ही आहात. म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही की प्ले आहे सब्जेक्ट की आय आहे सब्जेक्ट. कारण मी म्हणतो की क्रिया करणारा शब्द, मग प्ले म्हणजे खेळणे, त्याच्यातच क्रिया आहे, त्याला समजून घेतात काही काही विद्यार्थ्यांना इथे मिस्टेक होत असते. ठीक आहे. हे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत. आणि जर आता पण जर अडचण येत असेल तुम्हाला तर मग आता यानंतर मी जे सांगणार आहे ते खूप महत्वाचा भाग आहे, त्याकडे बघा. आणि हे वाक्य तुम्हाला आता पाठ करायचे. हे होता समजून घ्यायचा भाग. समजून आले खूप चांगलं, समजून जर आलं तर खूप चांगलं, समजून नाही आलं तर एक भाग असा असतो जो प्रत्येक ठिकाणी मदत करत असतो, माहित आहे का तुम्हाला, जो आहे पाठांतराचा. पाठ करून टाकायचा, माहीत असो की नसो. ज्याला माहीत आहे आणि ज्याला माहीत नाही, दोघांनी बी पाठ केलं की दोन एका समानवर येतात. ठीक आहे. म्हणून तुम्ही पाठ करून टाका. भविष्यात जसे जसे तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजीची पुस्तकं वाचत राहणार, अभ्यास करत राहणार, त्यानुसार तुम्हाला समजून येणार. आता गडबड करायची गरज नाही. मग हा महत्वाचा भाग होता सब्जेक्टचा, यामुळे तुम्हाला समजून सांगितलं. त्यानंतर सब्जेक्ट हे नाउन किंवा प्रोनाउन पण असू शकतात. नाउन म्हणजे नाव, वेगवेगळ्या गोष्टीचे नाव असते, स्थितीचे नाव असू शकते, जागेचे नाव असते, माणसाचं नाव असतो, ओके. समूहाचे नाव असतात. कोणत्याही गोष्टीच्या नावाला नाम म्हणायचं किंवा प्रोनाउन. ठीक आहे. ही वाक्यामध्ये ऍक्शन करतात, वर्बची ऍक्शन करत असतात कोणत्या वाक्यामध्ये किंवा क्लॉजमध्ये, तो असतो सब्जेक्ट. आता इथं म्हणलो तुम्ही मांजर उंदराचा पाठलाग करतो, पाठलाग कोण करत आहे, मांजर करत आहे, मग तो झाला सब्जेक्ट. मग कॅट चेज द माऊस, द कॅट, द कॅट झाला काय याच्यातला सब्जेक्ट. बघा. मग आता हे सब्जेक्ट माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचे आहेत. एकदा म्हणल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार की आपल्या क्लासमध्ये कोणते सब्जेक्ट पाठांतर करायचे. तसे सब्जेक्ट तर लाखो करोडो आहेत, सब्जेक्ट लाखो करोडो आहे. तो पळत आहे, ती पळत आहे, ते पळत आहेत, राहुल पळत आहे. बघा ना, तो म्हणजे मुलगा, ती म्हणजे मुलगी, ते म्हणजे अनेक जास्त माणसं आहेत, मुलं मुली, आणि राहुल हे एका विशिष्ट माणसाचं नाव आहे. म्हणजे कोणताही सब्जेक्ट असू शकतो. करोडो आहेत, लाखो आहेत, जितके वाक्य तितके सब्जेक्ट. पण मी तुम्हाला आज फक्त 10 सब्जेक्ट शिकवणार आहे जे या पूर्ण करोडो वाक्यांना सामावून घेत असतात. फक्त हे 10 सब्जेक्ट, याच्यामध्ये तुम्हाला बाकी सर्व कळून जातील.
पण तुम्हाला पहिल्यांदा हे पाठ करून याचा सराव करावा लागणार. खूप विद्यार्थ्यांना पाठ आहे, खूप विद्यार्थ्यांना हे वाक्य पाठ आहेत, पण यांचा सराव नाही, त्यामुळे त्यांना प्रगती दिसत नाही. म्हणून जरी तुम्हाला वाटत असेल की सर सुरुवात आहे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही आता एक नवीन सुरुवात करू शकता, नवीन मार्गाने जाऊ शकता आणि याची प्रॅक्टिस करू शकता. इंग्रजी म्हणजे तुम्हाला आता शिकत राहणे असं नसते. एक लँग्वेज आहे, याचा एक सेट आहे. मी जितकं शिकवलो त्याचं तुम्हाला बार बार पाठांतर करून रिव्हिजन करत राहावं लागणार. तुम्हाला बोलता येणार, वाचता येणार आणि लिहिता येणार. एकदा तेवढ्या गोष्टी आल्या की मग तुम्ही बाकीच्या विषयांकडे बघू शकता. सब्जेक्ट आहेत माझ्याकडे म्हणा. मी तुम्हाला आता 10 बोटांवरती हे सब्जेक्ट कसे पाठ करायचे ते शिकवणार. मग माझ्यासोबत असे हात करा. ओके, म्हणा आय. हे लेफ्ट हँड आहे बरं का. हा माझा लेफ्ट हँड आहे. लेफ्ट हँडच्या थंबवर मी म्हणत आहे. म्हणा आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. कळालं? सोपं आहे ना. पुन्हा म्हणा आय, यू, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. मग आता एकदा तुम्हाला हे वाक्य दाखवतो मी. पहिल्यांदा आहे आय, नंतर यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉय. बॉडीवरच का म्हणायचं सर, बोटांवरती का म्हणायचं, हा तुमचा जर प्रश्न असेल तर तुम्ही कधी बेरीज वजाबाकी बोटावरती केली का? तुम्हाला म्हणलं 8 मध्ये 5 ऍड करा. 8 च्या नंतर 9, 10, 11, 12, 13 ऍड केलं. 8 मधून 5 काढा. 8 इथं आहे, त्याच्यातून 5 काढलं 3. बोटावरती इतकं फास्ट का करू शकता? तुम्हाला म्हणलं 9 मधून 2 मायनस करा. 9 मध्ये 2 गेले, ठीक आहे 7. ठीक आहे 17 मधून 8 मायनस करा. 17 मधून 8 गेले, काय गेले, असं कन्फ्युज होता की ना. तुम्ही होत नाही, तुम्ही हुशार आहे ना. ओके, मी काय म्हणलो 17 म्हणून तुम्हाला 8 काढायचंय. मग त्यावेळी काय करायचं माहिती आहे, इकडे 7 आहे, इकडे 7 आहे, एक काढून टाकायचं. 7 मधून 7 गेलं 10, 10 मधून 1 गेला 9. पण बोटावरती म्हणलं तर सोपं जाणार की नाही? हो सर, इकडे आहे 14 आणि इकडे आहे 15 म्हणतात 16, 17. यामधून मी लगेच करू शकतो, कारण बोटावरती करायचा इतका सराव झालेला आहे की ते आता खूप सोपं वाटते. मग तसंच इंग्रजीचं आतापर्यंत तुम्ही बोटावरती केलं नाही, पण मला सांगा जर बोटावरती केलं तर सोपं होणार की नाही? मग सोप्या मार्गाला घ्यायचं, अवघड मार्गाकडे कधी जायचं नाही. तुम्हाला कसं वाटते, बरोबर वाटते ना? मी तुमचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही होकार देत जा, कारण लाजून काही मिळत नाही बरं का. किती लाजणार तुम्ही, सर हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, लाजून लाजून काय होणार? कोणताच माणूस कोणाकडे काय बघत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. टाईट बसा सर्वजण, टाईट बसा. काय झालं? ऐकणार? ऐका, काय झालं तर माहित आहे का. एकदा मी गाडी घेऊन जात होतो. जाता जाता एक बस ड्रायव्हर होता. तो बस चालवत होता. मी त्याच्याकडे बघलो, तो माझ्याकडे बघला. मी म्हणलो पुढे बघ, बस चालवायलास, ओके, कुठे टक्कर लागेल. तर त्याने मला उत्तर काय दिलं असेल? त्याने मला म्हणलं, जब शेर निकलता है, म्हणजे की ज्यावेळी वाघ जंगलात निघतो, जंगलात येतो. तो माझ्याकडे बघत आहे म्हणून इकडे बघत आहे मी, ठीक आहे. ज्यावेळी वाघ जंगलात निघतो त्यावेळी त्याला इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, दुसऱ्या प्राण्यांना डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे, असं म्हणलं. आणि आता हंग केला आणि पुढे निघून गेला. ठीक आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं की वाघ जे आहे ना, तो जंगलामध्ये निघाला की सगळेजण डोळे उघडतात, म्हणतात की अरे आपण त्याच्या जवळ जायचं नाही, वाघला बघायची काही गरज नाही. मग त्याला काय म्हणायचंय की मला काय बघायची गरज नाही, बाकीच्या गाड्या बराबर आजूबाजूला जातात, माझी बस पुढे बराबर जाणार. पण कसं आहे माहिती आहे का, बरोबर की नाही? पण कसं आहे माहिती आहे का, तो जो गाडी नेत आहे त्याच्यामध्ये मागे माणसं आहेत, बाया आहेत, लहान मुलं आहेत, कोणी कोणाचा भाऊ आहे, कोणी कोणाची बहीण आहे, हो की नाही, कोणी वडील आहेत, कोणी आई आहे. इतके जास्त 25 ते 30 जर माणसं नेत असेल तर ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही का?
की आपण ध्यान द्यावे पुढे म्हणून. फक्त एक माणूस त्याला काहीतरी म्हणला, त्यानं उलटं उत्तर द्यायचं म्हणून तिकडं जर बघून त्याने इतक्या शान शोकनं जर उत्तर देत असेल तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीला तो विसरून गेला का, की इतक्या मोठ्या 30-30 माणसांची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर आहे. फक्त 1-2 मिनिटाच्या शान शोकसाठी असं म्हणणं बरोबर असेल का? नाही ना. मग तसंच खूप काही विद्यार्थ्यांसोबत होत आहे. विचार करा, तुम्ही आता अभ्यास करत आहात, तुम्ही आता बसलेले आहात, तुमचे आई वडील काम करतात दिवसभर, वडील दिवसभर काम करत असतात, आई पण तुमच्यासाठी काम करते, म्हणजे ते तुमच्या त्या बसमध्ये आहेत. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत मदत केली आहे, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे शिक्षक, सर्वजण त्या बसमध्ये आहेत आणि तुम्ही ते बस नेता तुमच्या यशाकडे. फक्त कोणी तर विचारलं, मी कोणत्या मुलाला जर विचारलं इंग्रजी येते का, तर आजूबाजूला 3-4 मित्र असतात म्हणून ते म्हणतं येते सर मला सगळे इंग्रजी येते. फक्त त्या मित्रांसमोर त्याची इज्जत जावी नाही म्हणून तो त्याचे आईवडील जी मेहनत करत असतात, सगळेच ज्यांनी त्याला मदत केली आहे, शिक्षकांनी त्यांनी ज्याला मदत केली आहे, ते सगळं काही तो फेकून टाकतो फक्त एका टाईमचं उत्तर देण्यासाठी. जसं यांनी मला आहे ना ते वाक्य सांगलं, त्याच पद्धतीने तो विद्यार्थी म्हणतो मला येते आणि नंतर शिकत नाही. का? कारण त्याला फक्त त्या 4-5 मित्रांसमोर एका मिनिटासाठी ते गौरव पाहिजे होता, पण बाकीची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी विसरतो. म्हणून लाजायचं सोडून टाकायचं. विचार करा की तुमच्यासाठी किती जण काम करत आहेत आणि तुम्ही किती काम केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत तुम्ही जी मेहनत केली, आतापर्यंत तुम्ही हा जो व्हिडिओ इतका बघलेला आहे, 21 मिनिट जे झालेले आहेत, 21-25 मिनिट, तुम्ही मला सांगा हे 25 मिनिट जे आहेत तुमच्या आयुष्यातले वापस येतील का? येणार नाहीत, कधीच येणार नाहीत. मग तसंच आहे सेम टू सेम, हे जे तुमचा वेळ जात आहे त्याचा तुम्ही यूज करायला पाहिजे आणि तो मजाकमध्ये टाकायला नाही पाहिजे. कारण तुम्ही किती म्हणा की मला वापस पाहिजे, वेळ मिळू शकतो, मिळू शकत नाही. ठीक आहे. म्हणून याच्यावर विचार करत राहायचं. आपण अभ्यास करण्याच्या वेळी का बसत आहाकडे, तुम्ही लहान जरी असाल पहिलीचे, तरी मला सांगा तुम्ही विचार करू शकता की नाही की अरे आपण जर अभ्यासाला बसले तर आई वडील शाबासकी देत असतात, ठीक आहे, खुश होत असतात. जरासं त्यांना खुश करण्यासाठी बसायचं. 1 तास बसा, 1 तास जमत नसेल अर्धा तास बसा, अर्धा तास जमत नसेल 15 मिनिट बसा, ते जमत नसेल 5 मिनिट बसा, पण प्रामाणिकपणे बसा. कोणकोणती मुलं 2-2 तास बसतात पण वाचत नाहीत, काय नाही, डोक्यात दुसराच विचार असतो. कधी कधी वहीच्या खाली मोबाईल असतो, गाणे ऐकतात, कानामध्ये गाणे हेडफोन असतो, 3-3 तास बसतात पण 1 मिनिट अभ्यास होत नाही. प्रामाणिकपणे 5 मिनिट बसा दररोज, फक्त त्याच्यातला 1-1 मिनिट वाढवा. एका वर्षामध्ये तुमचे 365 मिनिट वाढतात. ठीक आहे. आतापर्यंत किती वर्ष आपले गेलेले आहेत आणि 5-5 तास तुमचा अभ्यास करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती तुम्ही फेकून टाकली. मी कोणत्या विद्यार्थ्याला जर म्हणलो 1-1 मिनिट वाढवा फक्त दररोज, आई वडील म्हणतात काय सांगायले सर, आणि विद्यार्थी म्हणतो काय सांगायला, दररोज फक्त 1 मिनिट वाढवू का, पण एका वर्षामध्ये तुम्ही 5 तास तुमची बसायची कॅपेबिलिटी वाढते. तुम्हालाच आहे की नाही बरोबर? गणित करा ना, मॅथ सांगत आहे मी. म्हणून विचार करा की आपण का करत आहात, प्रामाणिकपणे करायचं. ओके. प्रामाणिकपणे म्हणजे काय, गाणे लावून लिहिणं होते, पाठांतर होत नाही, लिहून काहीच फायदा नाही. आता कॉम्प्युटर आलाय, मी सगळं काय टाईप करतो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जितकं जास्त जे पण ज्ञान आहे ते डोक्यामध्ये असेल तर कामाचं आहे. म्हणून मी तुम्हाला बॉडीवर पाठ करा म्हणतो. तुम्हाला मी का म्हणत नाही हे लिहून लिहून बार शब्द पाठ करा, बॉडीवर का करा म्हणतो, कारण याचं तुम्ही कधी रिव्हिजन करू शकाल हे तुम्हाला माहीत असणार आहे आणि या वाक्याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त वाक्य बनवू शकणार, तुमचा फायदा होणार आहे. ओके. त्यामुळे मी सांगत असतो. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल ते मला आहे ना कॉमेंटमध्ये टाईप करून पाठवा, नाही तर व्हॉट्सअपवरती टाईप करून पाठवा. ठीक आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ठीक आहे. म्हणजे मला पण वाटणार की अरे मला काही ना काही तर प्रगती करावं लागणार कडे. तर हे 10 वाक्य जर तुम्हाला आवडले असतील तर हे वहीवर लिहा, कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि लिहिल्यानंतर याचा अर्थ आता माझ्यासोबत ऐका. ओके. बघा, सगळ्यात पहिले आय म्हणजे मी. ओके. न्यायमूर्ती नाही बरं का, आय म्हणजे मी, स्वतःला आय म्हणायचं मी. यू म्हणजे तू, पण एक वचनी, एकच माणूस असेल तर त्याला यू म्हणायचं तू. दुसरा यू म्हणजे तुम्ही, पण हे अनेक वचनीसाठी. ही म्हणजे तो, मुलगा एक वचनी. शी म्हणजे ती, मुलगी एक वचनी. इट म्हणजे ते, हे कोणती तर वस्तू असेल किंवा प्राणी असेल त्यासाठी यूज करायचं. वी म्हणजे आम्ही,
हे जास्त माणसं आहेत पण तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील आहात तर वी म्हणायचं, किंवा जर तुम्ही राजाच्या खानदानातले असाल, रॉयल्टी असाल, तर वी यूज करायचं. आणि दे म्हणजे ते दुसरे पण ते जास्त माणसं आहेत त्यावेळी दे यूज करायचं. इट आणि दे या दोघांचा अर्थ ते होतो, पण इट एक वचनीला आहे आणि दे अनेक वचनीला आहे. बॉय म्हणजे मुलगा, एक मुलगा, आणि बॉयज म्हणजे मुले, अनेक मुले. कळालं? मग कळालं असेल तर माझ्यासोबत एकदा म्हणा आता, बोटावरती म्हणा. आय, यू, यू, ही, शी, पुन्हा आय, यू, यू, ही, शी. ओके, सांगा काय आहे? आय, यू, यू. ओके, काय आहे? यू, 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 यू. आता थांबा, आता सर्व गलीतले कुत्रे येतील इथेच. ठीक आहे? ओके. मी ज्या पण वेळी विद्यार्थ्यांकडून असं बनवून घेतो ऑफलाईन मध्ये, ते मग असं करायला लागतात बरं काय, यू, 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 असं रिदम मध्ये यायला लागतात. त्यांना काय माहित, मोठ्या आवाजात केले की आवाजचे कुत्रे येतात सगळे गल्लीतले. मग यानुसार आहे ना, पाठ झाले की नाही. असे 10 शब्द आहेत, काही अवघड नाही, पण यांची जादू तुम्हाला कळणार आहे. आता बघा, याचे अर्थ तुम्हाला इथे दिलेले आहेत, मी वाटले तर बघून घ्या. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. तुम्हाला हा प्रश्न असेल, सर इट म्हणजे ते हे प्राण्यासाठी यूज करा म्हणले, पण आमच्या येथे जो कुत्रा आहे, आमच्या येथे जे मांजर आहे, त्यांना आम्ही तसं बोलत नाही. ज्यावेळी कुत्रा येतो त्यावेळी आम्ही म्हणत नाही ते आलं, आम्ही म्हणतात तो आला. ओके, काही जण असतात बरं का, काही जण म्हणतात ओके ते आलं. ओके, असं म्हणण्याशिवाय ते म्हणतात तो आला म्हणतात. एकाच्या ठिकाणी एका घरी गेलो मी, आणि तिथे गेल्यानंतर मग ते म्हणले, बघा तो किती चांगला दिसतो, हा बघा कसा येत आहे तो. मी कोण असं बरोबर होत होतो, अरे तो दिसत नाही का खाली? मी बोललो कुत्रा. म्हणजे हा बघा किती चांगला आहे तो. मी बोललो हो आहे चांगला. ठीक आहे, म्हणजे ही आणि शी पण यूज करतात बरं का. पुरुष असेल तर ही, स्त्री असेल तर शी. ओके, त्यांच्यावर डिपेंड आहे. बोली भाषा जसे माणसं बोलतात त्यानुसार बदलते. तुम्ही तिथं आहे ना परेशान व्हायचं नाही, तो प्राणी आहे त्याला इट यूज कर, इट यूज कर म्हणून. ओके, त्यांची त्यांची मर्जी. त्याचा प्राणी, त्यांना ते शब्द यूज करणार. तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर मग हे ध्यानात ठेवायचं, वस्तू आणि प्राण्यासाठी इट यूज करतात. ठीक आहे, आणि मुलासाठी ही आणि मुलीसाठी शी. कळालं? हे इतका डिफरन्स आहे. ग्रॅमॅटिकल भागने एक्झाम मध्ये विचारलं तर, बोलण्याच्या वेळी माणसं कोणत्याही शब्दाला कसे तोडू शकतात, जसे जसे तुम्हाला प्रॅक्टिस येणार, त्या जसं जसं तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओज ऑडिओज ऐकणार, नाही तर माणसांसोबत जास्तीत जास्त बोलणार, त्यानुसार तुम्हाला हे प्रॅक्टिस होणार. मीच बोलायला लागतो तुमच्यासोबत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. सब्जेक्ट कळाले असतील तर आता बघूया आपण रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे हे असे शब्द असतात ज्याच्यामध्ये तुम्ही अनेक 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 शब्द बनवू शकता आणि अनेक शब्द लवकरात लवकर पास्ट करू शकता. कसे तर बघा, BAY, बे म्हणजे उपसागर. ओके, बेची स्पेलिंग BAY, वेची स्पेलिंग WAY. आता तुम्ही सांगा मग, डे, मे, ले, रे, हे. व्हेरी गुड, स्पेलिंग चांगली. या शब्दांचा अर्थ माहित आहे? या सर्व शब्दांचा, या सर्व शब्दांचा अर्थ माहित आहे तुम्हाला? नाही, चिंता करू नका. असंच मी क्लासमध्ये हे सर्व शब्दांचा अर्थ देत असतो, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. BAY, बे म्हणजे उपसागर, WAY, वे म्हणजे मार्ग, DAY, डे म्हणजे दिवस, MAY, मे म्हणजे मे महिना, LAY, ले म्हणजे पडून राहणे, RAY, रे म्हणजे किरण, सूर्याचं किरण बरं का, आणि HAY, हे म्हणजे वाळलेलं गवत. मम्मी आहे का बाजूला? मम्मीला म्हणा, मम्मी पप्पाला म्हणू नको हे बाहेर गेले, अर्थ चेंज होतो ना, वाळलेलं गवत बाहेर गेलं म्हणून. या पद्धतीने नवीन नवीन शब्द शिकायचे, यूज करायचे, जोक्स बनवायचा, म्हणजे तुम्हाला आठवणीत राहणार. ठीक आहे, महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला पाठांतर होती की नाही. असे दररोज तुम्हाला 10 शब्द मिळतील. इथे बघा, तुम्ही बे पासून सुरुवात केली, तुम्ही बेवडे मेले रे से गे पे, हे झाले 10 शब्द.
तुमचा आजचा होमवर्क आहे 10 शब्द पाठांतर करणे. सर लिहून कसे काढायचे मला ते याप्रमाणे. सगळ्यात पहिले वहीवर सगळ्यात वरती मराठीतून शब्द लिहायचा उपसागर, त्याच्या खाली लिहायचं BAY बे. आणि मग तो इथं जसं आहे ना एकच शब्द पूर्ण पेज भरून लिहिलं ना, तसं तुमचं जे वही आहे त्याचं पूर्ण पेज भरून बे हे पूर्ण पेज भरून लिहायचं. मोठी वही असेल तर अशी चिटिंग करू नका. सर अर्ध पेज हे लिहिता ना तर त्याच्या खाली दुसरा शब्द लिहिता. शब्द तुम्हाला पाठ करायचा, सराव करायचा, करा प्रॅक्टिस, मेहनत करा. आताच करायची आहे तुम्हाला, त्याच्यानंतर करण्याची गरज नाही. आता मेहनत करा ना, पूर्ण पेज भरून करा. ठीक आहे. पूर्ण पेज भरून हे 10 शब्द उद्या तुम्ही सगळ्यांनी लिहून आई वडिलांच्या सही सोबत फोटो सेंड करायला पाहिजेच. कोण कोण सेंड करणार सांगा. How many students? Yashodan. Okay, I will remember each and every one of you. Let me tell you. Okay, मुस्कान, प्रज्ञा, सार्थक, साकिना, भक्ती. काय झालं? काजल मॅम मेसेज का डिलीट केल्या? मी चेक करणार म्हणलं तर डिलीट करून टाकला का? प्राली, हा साक्षी. ओके ओके काजल, ठीक आहे, सेंड केलं. चला, मला सगळ्यांचे मिळालेले आहेत रिप्लाय. सार्थक तुम्ही पण. मग आता तुम्हाला रायमिंग वर्ड्स कळाले आहेत, 10 सब्जेक्ट्स कळाले आहेत. त्यानंतर आपण बघूया आता WH वर्ड्स कडे, जे तुम्हाला वाक्याचे प्रश्न कसे बनवायचे ते शिकवणार. प्रश्न खूप महत्वाचा भाग आहे. दररोज आपण प्रश्न विचारत असतात. परंतु जे प्रश्न आहेत ते असे येऊ शकतात. मी खेळू शकतो का? तू खेळू शकतोस का? तू नाही खेळू शकतोस का? तू खेळू शकतोस का? तू नाही खेळू शकतोस का? या दोघांची उत्तर काय असतात? तू खेळू शकतोस का? हो मी खेळू शकतो. किंवा नाही मी खेळू शकत नाही. तू नाही खेळू शकतोस का? याचं उत्तर कसं असेल? हो मी नाही खेळू शकतो. किंवा नाही मी खेळू शकतो. हो किंवा नाही याच्यातच उत्तर आहे त्या दोघांचे. पण याच्या व्यतिरिक्त पण प्रश्न असे असतात ज्याचे उत्तर हो किंवा नाही नसतात. ते एक शब्दा किंवा वाक्यामध्ये असतात. जसं की तुझं नाव काय आहे हे जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही फक्त असं म्हणाल का? हो माझं नाव काय आहे? तसं म्हणणार नाही. ठीक आहे. कोणी जर तुम्हाला म्हणलं तू कुठे राहतोस, तर तुम्ही असं म्हणणार नाही मी कुठे राहतो. तसं नाही, तुम्ही शब्दामध्ये उत्तर देणार. तुम्ही म्हणणार माझं नाव न्यायमूर्ती आहे, मी नांदेडमध्ये राहतो. वाक्यामध्ये एक नवीन शब्द ऍड करत आहात. आणि मग तसे जे प्रश्न आहेत ते इंग्रजीतून पण विचारता येत असतात. आणि त्यासाठी स्पेशल शब्द आहेत जे तुम्ही यूज करू शकता हे प्रश्न विचारण्यासाठी. आणि त्या विशिष्ट शब्दांना आपण म्हणत असतात WH वर्ड्स. काय म्हणता? WH वर्ड्स. मग हे WH वर्ड्स जे असतात ना ते तुम्ही क्वेश्चन प्रश्न तयार करण्यासाठी यूज करू शकता. हे WH वर्ड्स आपण बघणार आहोत आणि पाठ करणार आहोत. आजचा तुमचा होमवर्क फक्त इतकाच आहे. पहिलेचे 10 शब्द आणि हे 10 शब्द इतके पाठ झाले, लाईफ तुमची खूप खुश होणार, खूप सोपी होणार. आणि बार बार सांगत असतो नवीन विद्यार्थ्यांना, जुन्या विद्यार्थ्यांना, कोणत्याही विद्यार्थ्यांना सांगतो, बार बार सांगतो की अरे बाबा पाठ करा. 20च शब्द आहेत. नंतर तुम्हाला पश्चात्ता काय ना काय तर तो शब्द आहे. नंतर तुम्ही डिसपॉइंट होणार की अरे मी कस काय हे पाठ केलं नाही. 20च शब्द होते, आता खूप काही शब्द येत आहेत आणि मला मागचं पाठ नाही म्हणून हे पाठ होत नाही. कारण मी याच्यानंतर जितके पण वाक्य शिकवणार, जितके पण शब्द शिकवणार, जितके आपण मेथड्स पद्धती शिकवणार आहे, तर सर्व काही याच 20 शब्दांवर डिपेंड आहेत, अवलंबून आहेत. त्यामुळे जर हे तुम्हाला पाठ नसतील, याच्या पहिल्याचे 10 आणि हे 10 दाखवलं नाही अजून, चिंता करू नका, नाही तर म्हणशाल सर दिसत नाहीत आम्हाला. हे जर 20 शब्द तुम्हाला पाठ नसतील तर मग पुढे काही कळणार नाही. म्हणून आज पाठच करून टाकायचं. आज रात्रातूनच, उद्या सकाळी आले की फक्त रिव्हिजन करायचं, बार 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 म्हणायचे. आणि क्लासला आले की मग पाठ म्हणून एक ऑडिओ सेंड करायचा की सर मला पाठ झालं बघा. एक व्हिडिओ सेंड करायचा की सर मला पाठ झाले बघा, दाखवण्यासाठी. ठीक आहे. शब्द आहेत, काही अवघड नाही, सर्वांनी होते. पहिलीचा विद्यार्थी असो की काल जन्मलेला असो, त्यांच्या नाही होणार. पण तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे. तुम्ही स्वतःहून ठरवायला पाहिजे की मी करणार गडे म्हणून. नाही तर माझ्या पप्पानी लावला मला क्लास, माझ्या मम्मीनी लावला, अरे न्यायमूर्ती सर काय बोलत आहेत, मला ऐकायचं नाही, असं म्हणणं आहे का तुमचं? तसं म्हणणं असेल तर मग मी किती शिकून तुम्हाला बोलता येणार नाही बरं का. आता सांगतो, तुम्हाला स्वतःहून ठरवावं लागणार मला इंग्रजी बोलायची आहे. आणि इंग्रजी एकदा बोलता आली की नंतर जो मान सन्मान आहे तो तुम्हालाच मिळणार, मला काही मिळणार नाही. ठीक आहे. मान सन्मान इंग्रजीने खूप काही मिळत असतो. तुम्ही आताच तुम्हाला सांगतो, स्वतःच्या अनुभवातून सांगतो तुम्हाला.
तुम्हाला कोणती जॉब मिळेल नाही मिळेल, पण ती मिळाल्यानंतर जर इंग्रजी आली नाही तर अपमान जो असतो तो तुम्हाला स्वतःला वाटतो. माझ्या क्लासमध्ये डॉक्टर होऊन गेलेले आहेत, माझ्या क्लासमध्ये पोलीस होऊन गेलेले आहेत, माझ्या क्लासमध्ये इंजिनियर्स होऊन गेलेले आहेत. डॉक्टर म्हणजे साधा डॉक्टर नाही, ओके, MBBS डॉक्टर्स. ओके, ठीक आहे. म्हणजे की हे जे मोठ्या मोठे क्लासचे जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, पोलीस आहेत, हे कस का क्लासला आले ज्यावेळी त्यांना जॉब पण मिळाली. अरे तुम्ही तर विद्यार्थी आहात, तुम्हाला जॉब मिळावं म्हणून तुम्ही ह्या क्लासमध्ये आलात. काही विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालं, त्यांना जॉबसाठी एक्झामसाठी म्हणून तुम्ही क्लासमध्ये आलेले आहात. त्यांना तर जॉब लागली, अजून कसं काय येतात. तर मला सांगा, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला जर कधी क्लासमध्ये उभा टाकलं आणि म्हणलं तुझं सेल्फ इंट्रोडक्शन कर इंग्रजीमधून, आणि तुम्ही जर सांगू शकले नाही इंग्रजीतून, चुका झाल्या, मिस्टेक झाले, तर तुम्हाला अपमान वाटणार की नाही. किती अपमान वाटतो, जास्त सर खूप खराब वाटते. कधी कधी कोणाला रडणं येणार. मग मला सांगा, तुम्ही इतकी मेहनत करून ती जॉब मिळवली, आणि जॉब मिळवल्यानंतर जर बाकीचे इंग्रजीतून बोलतात आणि तुम्हाला बोलता आलं नाही, तर तो अपमान खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे ते लावतात जॉब. ओके, त्यांना गरज आता काय नाही का मला नवीन जॉब पाहिजे याच्यासाठी नसते. ओके, सेल्फ रिस्पेक्ट प्रत्येकाची असते, आणि ज्यावेळी तुम्हाला जॉब मिळणार त्यावेळी तो खूप जास्त असते. विद्यार्थी काय विद्यार्थी असतो, ओके, त्याचं काम शिकायचं असते, त्याच्याने मिस्टेक हो, त्याची सेल्फ रिस्पेक्ट काहीच नसते आणि ठेवायची पण नाही. ओके, ऐकून घ्यायचं, सॉरी सर म्हणायचं, काम करायचं. कारण तुम्ही जितकं जास्त शिकणार, जितक्या जास्त मिस्टेक होणार, तितकी चांगली गोष्ट. एकदा जॉब मिळाली मग तुमची सेल्फ रिस्पेक्ट येते. अरे मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी टीचर आहे, मी पोलीस आहे, कोणते ना कोणतं तुमची जी जॉब आहे, मी लॉयर आहे. आणि नंतर मग जर अपमान झाला तर मग खूप खराब वाटत असते, म्हणून ते क्लासमध्ये येतात. पण तुमच्यावरती अजून संधी म्हणजे की ती परिस्थिती आली नाही, म्हणून आतापासून सुरुवात करायची. मी प्रत्येक क्लासमध्ये सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, प्रत्येक बॅच सुरुवात करण्याच्या वेळी सांगत असतो, पाठ करा म्हणून. आणि तुमच्यापैकी खूप विद्यार्थ्यांना माहित आहे मी सांगत असतो, आणि खूप विद्यार्थी पाठ करत नाहीत हे पण तुम्हाला माहित आहे, हो की नाही. का करत नाहीत याच्याबद्दल मला काय माहित नाही. मी किती समजून सांगतो बघा ना, या व्हिडिओमध्ये बघा, फक्त 20 शब्द पाठ करा म्हणून आहे ना, इतका पूर्ण 1 तासाचा व्हिडिओमध्ये समजून सांगत आहे. तर कोणी जर बघला हे व्हिडिओ तर म्हणतील काय सर पागल झाले का, फक्त 20 शब्दासाठी एवढं म्हणता. कारण हे खूप महत्वाचे आहे, याच्यानंतर तुम्हाला खूप सोपं होणार आहे काम. पण जर हे पाठ नसेल तर खूप अवघड होत असते, म्हणून तुम्हाला बार बार सांगतो पाठ करा म्हणून. तर ही वेळ निघून गेली, पुन्हा तुम्हाला 3 महिन्यानंतरच वेळ येणार आहे. म्हणणार सर पुढले बॅच पुन्हा एकदा लावा लागणार आहे. ओके, म्हणून आजचा दिवस आहे तुमच्याकडे, आखरी दिवस, हे शब्द तुम्हाला पाठ करायचा. खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला पुन्हा बार बार सांगतो मी, 3 महिन्यानंतरच तुम्हाला पुन्हा एकदा हे शब्द पाठ करण्याला वेळ मिळणार, आणि नंतर तुम्ही म्हणणार की आता या बारला करतो. ओके, 3 महिने सहज मिळत नाहीत बरं का आयुष्याचे, उगाच व्यर्थ टाकू नका. पाठांतराला सुरुवात करा. आज हे शब्द पाठ झाले पाहिजे म्हणजे झाले पाहिजेच. क्लास एंड झाला की PDF सेंड करणार, 20 शब्द अर्थासोबत सर्वांनी पाठ करायचे, त्याच्यावरचा व्हिडिओ आहे ना ग्रुपवर सेंड करायचा, सर पाठ झालं म्हणून. कळालं, कळालं का. जे तुमच्या पहिल्याच्या विद्यार्थ्यांनी चूक केलेली आहे, मिस्टेक केलेली आहे, ते तुमच्याने झालं नाही पाहिजे. ओके, तर मग होणार नसेल तर मग आपण WH वर्ड्स म्हणूया. म्हणा माझ्यासोबत, बोटावरती म्हणायचं आहे. व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ whom, हू. पुन्हा एकदा म्हणा. व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ whom, हू. झालं का पाठ इतक्या लवकर झालं नसेल तरी पण उद्यापर्यंत करा बरं का. आता जे शब्द तुम्हाला म्हणलेले आहेत ते कोणते आहेत ते बघा. सगळ्यात पहिले आहे व्हॉट टाइम, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, हे झाले 5. वेन, वेअर, वाय, विथ whom, हू, हे पाठ करूया. म्हणा काय आहे, व्हॉट आणि नंतर व्हॉट टाइम, व्हॉट टाइम, व्हॉट, त्यानंतर पुन्हा पुढे फक्त टाइम लावायचे, व्हॉट टाइम, व्हॉट टाइम, व्हॉट टाइम, झालं पाठ. व्हॉट आहे आणि हे व्हॉट टाइम आहे. नंतर हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन. याच्यासाठी 3 कुत्रे ध्यानात ठेवायचे. कोणाला, कुत्र्यांना. हाऊ, भाऊ. कुत्र कसं बघतो, भाऊ, ते काय आहे, हाऊ. हे झालं पहिल्या टाईपचं कुत्र. दुसऱ्या टाईपचे जे कुत्रे असतात ना ते फिल्मी टाईप असतात. फिल्मी टाईप म्हणजे पिक्चरमध्ये बघा ते कोणकोणते कुत्रे असतात, असं मोठं भुंकतात. ओके, एकदा सुरू केले की भाऊ असं छोटं, इकडून मोठी सुरुवात होते, मग ते लांब होत राहते.
ते हाऊ लॉंग म्हणजे कितीही वेळ भुंकत राहते. हे आहे दुसऱ्या टाईपचं, कळलं. आणि तिसऱ्या टाईपचं कुत्रं असते गल्लीतलं, दरवाजाच्या मागचं. म्हणजे कोणतं? कितीदा हे भुंकते. कितीदा म्हणजे हाऊ ऑफन. म्हणजे कसं म्हणजे भाऊ. ओके, तसं भुंकते बघा ते. थांबतच नाही, मध्ये मध्ये थांबते. ओके, असं भुंकते. एकदाच मोठ्यानं भुंकत नाही, नाहीतर एकदा भुंकत नाही, खूप वेळेस भुंकते पण मध्ये मध्ये भुंकते. ती आहे किद्दा. किद्दा तर भुंकत राहते. कळाले 3 प्रकारचे कुत्रे. पहिला कसा असते? एकच, हाऊ. दुसरा कसा असते? खूप वेळ, कितीही वेळ, हाऊ लॉंग. आणि तिसरा कसा असतो? बार बार, कितीदा पण, हाऊ ऑफन. हाऊ ऑफन म्हणजे कितीदा. कळालं. त्यानंतर मग आहे व्हेन, वेअर, व्हाय, विथ हुम, हू. यासाठी काही ट्रिक आहेत का? त्यानंतर सांगतो. आता असेच पाठ करा. ठीक आहे. मग जर हे कळालं असेल तर याचे अर्थ बघा. म्हणा माझ्यासोबत. व्हॉट, काय, व्हॉट टाइम, कोणत्या वेळी, हाऊ, कसे, हाऊ लॉंग, किती वेळ, हाऊ ऑफन, कितदा, व्हेन, केव्हा, वेअर, कोठे, व्हाय, का, विथ हुम, कोणासोबत, हू, कोण. झालं पाठ. ओके. इफ यू अंडरस्टूड दॅट देन प्लीज लिसन टू दिस मोटिवेशनल कोट. एकदा इथे जे स्क्रीनवरती आहे, जे माझा लोगो आलेला आहे मध्येच, हा बघूया आपण, काढून टाकूया. ओके, बघा एक मोटिवेशनल कोट आहे ह्याचा, तो ध्यान देऊ नये का. पहिलं सुरुवातीला एक सांगलो, मध्ये एक सांगतो. काश हर पढ़ा लिखा इंसान किसी एक अनपढ़ को पढ़ाए. काश हर पढ़ा लिखा इंसान किसी एक अनपढ़ को पढ़ाए तो कोई इंसान अनपढ़ ना रह जाए. जास्त जणांना तुम्हाला शिकवायचं नाही. तुम्हाला आज सब्जेक्ट डब्ल्यूएच वर्ड कळाले, कोणत्या तर एका दुसऱ्या माणसाला तुम्ही शिकवा, तुम्हाला पाठ होऊन जातील या गोष्टी. ठीक आहे. तुम्हाला फक्त एकाच माणसाला सांगायचं दुसऱ्या कोणत्या तर, आणि ते तुमच्या पण फायद्याचं आहे. ते तुम्हाला पण त्या गोष्टी लक्ष ठेवण्यासाठी, ध्यानात ठेवण्यासाठी मदत करणार. याच्यावर जर असे 4 वाक्य आहेत ते सांगतो. जो शिकलेला तो शिकवू लागला, जो शिकलेला तो शिकवू लागला, ज्ञानाचा प्रकाश घराघरी पसरला. हरलेले जीवन नवसंपदा आली. हिरवलेले जीवन नवसंपदा आली. अशिक्षितांनी दुनिया जिंकून उजवली. म्हणजे काय? तर तुम्ही जर कोणत्या तर एकाला सांगलं तर पूर्ण जगामध्ये कोणी अशिक्षित राहणार नाही. ओके. आणि जगाचा प्रश्न आहे ते सर, ते खूप मोठी गोष्ट आहे. मला माझं तर पहिल्यांदा करू द्या. मग तुम्हाला तुमचंच करायचं आहे ना, तुमचंच करा. तुमचा छोटा भाऊ आहे, छोटी बहीण आहे, पप्पा आहेत, मम्मी आहेत, मित्र आहे, खूप जिवलग बेस्ट फ्रेंड आहे, त्याला समजून सांगा. तुम्ही तुमचंच करत आहात, कारण हे तुम्हाला पाठांतर होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही ते 10 वेळेस म्हणा आणि 1 वेळेस शिकवा, दोन्ही समान आहेत. मग तुमच्या मित्राला सब्जेक्ट डब्ल्यूएच वर्ड्स तुम्ही शिकवा. म्हणा की याला मी शिकवणार आहे, मी खूप चांगला शिक्षक आहे, याला समजून सांगायचंय इट म्हणजे कोणासोबत यूज करतात, कोणासोबत नाही यूज करतात, यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार. मग तुम्ही त्याला सांगणार आणि याच्यामुळे ती गोष्ट तुम्हाला जास्त समजून येणार आणि पाठांतर राहणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बार बार म्हणून पाठ करताना एकटं राहून, त्याशिवाय जर असं मित्राकडे जा, भाऊ बहिणीकडे जा, त्याला शिकवायचा प्रयत्न करा. अडचण असते, खूप अडचण असते, मी सांगतो. शिकवणं एवढं सोपं नाही. तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न करून बघा. ठीक आहे. आणि हे तुम्हाला मदत करणारच. आणि जर तुम्हाला माझे क्लासेस आवडले असतील, याच पद्धतीने तुम्हाला वाटत असेल तुमचा मित्र आहे, तुमचा छोटा भाऊ बहीण आहे, तुमचे नातेवाईक आहेत, त्यांना पण इंग्रजी बोलायची आहे आणि मी खूप चांगल्या पद्धतीने, नाही तर मी जे शिकवतो ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यांना माहिती सांगा की आमचे सर आहेत, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सर. माझा नंबर खाली दिलेला आहे. मी इंग्रजी शिकवतो, ऑनलाईन क्लासेस घेत असतो. माझ्या 3 महिन्याच्या क्लासची फीस 3000 रुपये आहे. पण आता 50% डिस्काउंट आहे, म्हणजे 1500 रुपये 3 महिन्याचे. याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक हे ते व्हिडिओज हे सर्व काही गोष्टी मिळतीलच क्लासमध्ये. जर तुम्हाला अजून जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे. 94 23 20 87 24 हा माझा नंबर आहे. 23 केला तर सिद्धार्थ सरांना नंबर लागणार. कोणत्याही नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्ही क्लास जॉईन करू शकणार. नाहीतर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा की क्लास जॉईन करण्यासाठी. तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा क्लास जॉईन करण्यासाठी. याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने वाक्य सांगत असतो. तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघला तर तुम्हाला कळालं असेल माझी शिकवण्याची पद्धत. ठीक आहे. मग आवडलं असेल तर कृपया विनंती करतो सर्वांनी, सर्व जास्तीत जास्त एकाला तर सांगा दुसऱ्याला, आणि त्याला म्हणा त्याच्या पुढे सांगा म्हणून.
म्हणजे सब्जेक्ट डब्ल्यूचे वर्ड्स म्हणले ते एकदा माझ्यासोबत सर्वांनी म्हणा. टाईट बसा. म्हणा. आय मी, यू तू, यू तुम्ही, ही तो, शी ती, इट ते, वी आम्ही, दे ते, बॉय मुलगा, बॉईज मुले. डब्ल्यूचे वर्ड्स म्हणा. व्हॉट काय, व्हॉट टाइम कोणत्याही, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ ऑफन कितीदा, वेन केव्हा, वेअर कोठे, व्हाय का, विथून कोणासोबत, हू कोण. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. हे जे मराठीतले शब्द आहेत त्यांना इंग्रजीतून काय म्हणतात ते मला सांगा. तुम्हाला 5 ते 10 सेकंद प्रत्येक शब्दावर मिळणार. सांगा. मी याला इंग्रजीतून काय म्हणायचं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आय. आय म्हणजे मी. ठीक आहे. मुलगा याला इंग्रजीतून काय म्हणायचं. 5, 4, 3, 2, 1. बॉय, BOY बॉय. बॉईज नाही बरं का, बॉय BOY. बॉय म्हणजे मुलगा. मी म्हणलो 5 ते 10 कोणताही वेळ असू शकतो. मी वेळ काय असा ठराविक ठेवणार नाही. ओके, 10 सेकंद सगळ्यांसोबत 10. मग तुम्हाला तुमचं डोकं बराबर आहे ना, फास्ट करावं लागणार. कसे याला इंग्रजीतून काय म्हणायचं. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हाऊ. HOW हाऊ. ओके, HOW हाऊ. काय लिहिलं ते तुम्हाला कळालं का. तुम्ही म्हणाला सर ते कसं लिहिलंय तुम्ही, हो की नाही. हाऊ. त्याच्यानंतर कोणासोबत याला इंग्रजीतून काय म्हणायचं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. विथुम म्हणजे कोणासोबत. ठीक आहे. विथुम म्हणजे कोणासोबत. आणि ते याला इंग्रजीतून काय म्हणायचं. 5, 4, 3, 2, 1. इट किंवा दे म्हणजे की ते. आता इंग्रजीमधले सांगा. इंग्रजीतले दिसत आहेत, इंग्रजीमधले सांगायचे. ठीक आहे. प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. मोठ्याने म्हणायचं. मोठ्याने उत्तर देत जा. बोलायला लागा तुम्ही. ओके, घरीच आहात, लाजायला काय जाते. हे माझं घर आहे. मी किती मोठ्याने बोलायलो, खूप मोठ्याने बोलत आहे मी. बाकीचे आजूबाजूचे किरायदार म्हणत असतील, किरायदार म्हणजे शेजारी म्हणत असतील की अरे न्यायमूर्ती इतक्या मोठ्याने का बोलतो. पण हे माझं घर आहे, मी मोठ्याने बोलू शकतो. त्याने काय म्हणतील मला. मग तुम्ही मोठ्याने बोला, चिंता करू नका. ओके, प्रॅक्टिस करा. सांगा. जितके झोपले त्या सगळ्यांना उठवायचे आपल्याला. यू ला काय म्हणायचं मराठीतून. 5, 4, 3, 2, 1. तू किंवा तुम्ही. ठीक आहे. हिला काय म्हणायचं मराठीतून. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तो. ही म्हणजे तो. व्हॉट टाइम म्हणजे 3, 2, 1. कोणत्या वेळी. हू म्हणजे 6, 5, 4, 3, 2, 1. कोण. मी टाइमवर कोणताही ठेवत आहे म्हणून तुम्हाला ते शब्द बघला की अर्थ तुम्ही मोठ्याने म्हणा. असा विचार करू नका की सर मला खूप वेळ देतात, मी विचार करू नंतर उत्तर देतो. बॉयला मराठीतून काय म्हणायचं. 5, 4, 3, 2, 1. करेक्ट, मुलगा. बॉय म्हणजे मुलगा. आले की नाही उत्तर. मग तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने या सर्व प्रश्नांची मला उत्तर दिली म्हणून तुम्हाला एक रिडल देतो. अँड टुडेज रिडल टाइम स्टार्ट नाव. प्लीज टाईप इट्स रिडल टाइम. जितक्या जणांना माहित आहे की रिडलच्या वेळी तुम्हाला व्हॉट्सअपवरती कॉमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचं असते इट्स रिडल टाइम, पण कॉमेंटमध्ये या व्हिडिओच्या लगेच टाईप करा इट्स रिडल टाइम म्हणून. फास्ट, लवकर. मला काही जणांचा फोन येतो.
सर ग्रुपमध्ये खूप मेसेजेस आहेत, 700 800 मेसेजेस. ओके, त्यांना काय सांगू, माझ्याकडे तसेच 7 7 8 8 ग्रुप आहेत. ओके, आणि त्यांच्या ग्रुपमध्ये तर 100 200 मुलं आहेत. मेन ग्रुपमध्ये तर 800 मुलं आहेत. बरं झालं त्याचा मेसेज बंद केलं मी. ओके, बाकीचे खूप काही ग्रुप आहेत, मग त्याचे पण मला मेसेज येत असतात. त्यांचा मोबाईल हँग होणार, माझा हँगच्या पुढे हँगओव्हर होणार. हो की नाही. चला, तर मग रिडल ऐकायची तयारी असेल तर मग ऐका. व्हॉट कॅन बी स्वॉलोड बट कॅन ऑल्सो स्वॉलो यू. व्हॉट कॅन बी स्वॉलोड बट कॅन ऑल्सो स्वॉलो यू म्हणजे असं काय आहे ज्याला तुम्ही गिळू शकता पण ते पण तुम्हाला गिळू शकते. असं काय आहे ज्याला तुम्ही गिळू शकता पण ते पण तुम्हाला गिळू शकते. कॅन यू आन्सर दिस रिडल. या कोड्याचं उत्तर देऊ शकता का तुम्ही. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. ओके. व्हॉट व्हॉट कॅन बी स्वॉलोड और कॅन ऑल्सो स्वॉलो यू. असं काय जे तुम्ही गिळू शकता पाणी आणि तुम्हालाही गिळू शकते पाणी. ओके, ड्रिंक उत्तर दिलं. व्हेरी गुड भक्ती, भाग्यश्री, हर्षदा, साक्षी, व्हेरी गुड. अरे साक्षी, आता क्लास जॉईन केला का तुम्ही. नाही नाही, पहिल्यापासून आवडते. हर्षदा, ओके फेब्रुवारी, ठीक आहे. अरे मी पाणी म्हणले की सगळेजण पाणीत लिहित आहेत का आता. मी उगं म्हणलो, बरोबर शकते चुकीचं येऊ शकते, तुम्हाला ठरवायचं आहे. तुमचं उत्तर आहे. चला, तर मग याचे उत्तर आहे काय आहे सांगू शकाल. माझ्या मागे आहे. माझ्या मागे म्हणजे इकडे मागे. बघा, प्राईड. प्राईड म्हणजे गर्व. जो गर्व असतो तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता की अरे जास्त गर्व ठेवायचा नाही, किंवा तो तुम्हाला सॉल्व्ह करू शकतो. ओके, म्हणजे खूपच गर्व असला की तो तुम्हाला खतम करू शकतो. ठीक आहे, म्हणून परिस्थितीला बघून आपण वागायचं असते. हे आपल्याला हे रिडल सांगत आहे, पण याचं हे असं उत्तर आहे. ओके, आवडली असेल तर लाईक करा, आवडलं नसेल तर मग राहू द्या, नाहीतर डिसलाईक करा, तुमची मर्जी. बघा, हे 10 शब्द आता तुम्हाला जी फोटो दिसत आहे ती फोटो मी यावेळी इथे लावली, यासाठी लावलेली आहे कारण मी तुम्हाला आता 200 वाक्याचा चार्ट सेंड करणार आहे. त्या 200 वाक्यांच्या चार्टमध्ये अशा पद्धतीने ते वाक्य दिलेले आहेत. ओके, उच्चारासोबत. म्हणून ते वाचा, तुम्ही त्याचा अभ्यास करा. सर्वांना ती फोटो सेंड करणार आहे. 200 वाक्य आहेत त्याच्यामध्ये. त्या 200 वाक्यांपैकी आज मी तुम्हाला सांगलेले आहेत स्टार्टिंगचे 20 शब्द. ठीक आहे, 200 वाक्यांपैकी आज तुम्हाला सांगलं 20 शब्द फक्त. आवडलं असेल तर लाईक करा, आवडलं नसेल तरी लाईक करा, कारण तुम्हाला तरी पाठांतर करावं लागणारच आहे. ओके, अरे बार बार एकाच ग्रुपवर सेंड केलो का. थांबा, ठीक आहे. मग या पद्धतीने हे आहे तुमचा आजचा होमवर्क. हा आहे की तुम्हाला वरच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे आणि 20 शब्द पाठ करायचे कंपल्सरी. हे ध्यानात ठेवा. सब्जेक्ट WH वर्ड्स म्हणून टायटल द्या व्हिडिओला. स्टार्टिंग करा अशी. हॅलो एव्हरीवन, आय होप यू आर हॅविंग अ फॅन्टॅस्टिक डे. माय सेल्फ न्यायमूर्ती. या नाही, हे माझी स्टार्टिंग आहे, तुमची स्टार्टिंग सांगतो. ओके, तुम्ही सांगा. गुड इव्हनिंग एव्हरीवन, माय नेम इज न्यायमूर्ती and I'm student of G. Das Spoken English Academy. I'm guided by Nyamurthy sir. Today I'm going to tell you about subjects and WH words. म्हणून मग सुरुवात करायची. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. व्हॉट काय, व्हॉट टाइम कोणत्या वेळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ किदा, वेन केव्हा, वेअर कुठे, व्हाय का, विथून कोणासोबत, हू कोण. थँक फॉर लिसनिंग टू मी. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. असा म्हणून व्हिडिओ तयार करायचा. कळाल सर्वांना. कळालं असेल तर गोष्टीसाठी तयार व्हा, सर्वजण टाईट बसा. ओके,
खूपच लवकर आणि असं होऊन जातं. आता मला इथे टेका देण्यासाठी आहे, तरी तुम्हाला तुमच्यासाठी मी असा टेका देत नाही, सरळ होतो. ओके. मग तुम्ही तर असं टाईट बसा, फोकस येतो आपल्या माणसानं. ओके, मांडी घालून बसायचं, कुठे असं झोपून फिपून राहायचं नाही. ऐका, गोष्टीचं टायटल आहे अ रिअल माइंड. सगळ्यात पहिले इंग्रजी वाचणार, नंतर मराठीतून समजून सांगणार. समवन आस्क्ड द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड, बिल गेट्स, इज देयर एनीवन रिचर दॅन यू इन द वर्ल्ड? Bill Gates replied, yes, there is a person who is richer than me. He then narrated a story. It was during the time when I wasn't rich or famous. एका माणसाने जगातला सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स याला प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये तुम्हाला या जगामध्ये तुमच्यापेक्षा कोणी अजून दुसरा श्रीमंत आहे का? आता सगळ्यांना माहिती आहे तोच जगात सगळ्यात श्रीमंत आहे, त्याला अजून विचारायचं का? विचारलं. बिल गेट्सने उत्तर दिलं, हो, माझ्यापेक्षा पण अजून एक माणूस श्रीमंत आहे. सगळेजण आश्चर्यचकित झाले, त्यांना माहिती नव्हती कोण कोण म्हणून विचारलं. तर त्यांनी त्यावेळी एक गोष्ट सांगितली. त्यांनी म्हणलं, हे त्या काळातली वेळ आहे ज्यावेळी मी तितका फेमस नव्हतो आणि तितका अमीर पण नव्हतो. आय वॉज ॲट अ न्यूयॉर्क एअरपोर्ट when I saw a newspaper vendor. I wanted to buy one newspaper, but I found that I didn't have enough change. So I left the idea of buying and returned it to the vendor. I told him of not having the change. The vendor said, I'm giving you this for free. On his insistence, I took the newspaper. Coincidentally, after 2 to 3 months, I landed at the same airport and again I was short of change for a newspaper. हे गोष्ट त्यावेळीची आहे ज्यावेळी मी तितका अमीर नव्हतो ना ते श्रीमंत नव्हतो. एक असा वेळ होती की मी न्यूयॉर्क एअरपोर्टपासून, बिल गेट्स सांगत आहे, ठीक आहे, न्यूयॉर्कचा जो एअरपोर्ट आहे त्या ठिकाणून ते बाहेर निघाले होते. त्यांना एक न्यूजपेपरची गरज होती कारण त्यांना माहिती बघायची होती. तो न्यूजपेपर विकणारा होता, तिथं त्यांनी त्याला बघलं आणि गेले जवळ आणि एक न्यूजपेपर घेतले. खिशात बघते तर काय त्यांच्याकडे चेंज नाही. त्यांनी न्यूजपेपर घ्यायचा विचार काढून टाकला, त्याला वापस दिलं. ते दुकानदाराला वाटलं की अरे काय झालं. त्याने म्हणलं, काय झालं साहेब? त्याने म्हणलं की अरे माझ्याकडे चिल्लर नाही, राहू दे, मी घेणार नाही हा पेपर, माझ्याकडे चिल्लर नाही, राहू दे. तो दुकानदार विचार केला आणि म्हणला, राहू दे, हे तुम्ही घ्या, तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे. आता तो दुकानदार इतकं जास्त म्हणला म्हणून त्याने ते घेतलं. 2 आणि 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा बिल गेट्स त्या सेम एअरपोर्टवरती तिथेच त्याच ठिकाणी त्याच माणसापर्यंत पैसे होते आणि न्यूजपेपर घेताना त्यांच्याकडे पुन्हा एकदा चेंज नव्हता. The vendor offered me the newspaper again. I refused and said, I can't take it, for I don't have change today too. He said, you can take it. I am sharing this from my profit. I won't be at loss. I took the newspaper. After 19 years, I became famous and known by people. Suddenly, I remembered that vendor. I began searching for him, and after 2 months of searching, I found him. त्या दुकानदाराने पुन्हा त्यांना म्हणलं होतं, त्यांच्याकडे पैसे पुन्हा नव्हते. त्या दुकानदाराने पुन्हा त्यांना पेपर दिला. या बारला त्यांनी म्हणलं, नाही, मी घेऊ शकत नाही, कारण यावेळेस पण माझ्याकडे पैसे नाहीत. त्या दुकानदाराने म्हणलं, तुम्ही चिंता करू नका, मला जो प्रॉफिट आहे, ओके, म्हणजे या न्यूजपेपरचे जे पैसे आहेत त्यांना काढून जे एक्स्ट्रा पैसे मला मिळतात त्याच्यातून मी हे न्यूजपेपर तुम्हाला देतो, मला काही याच्यामधून लॉस होत नाही, तुम्ही चिंता करू नका, घ्या. त्याने तर इतकं म्हणला म्हणून त्यांनी ते न्यूजपेपर घेतला. 19 वर्ष झाल्यानंतर त्यांनी आता फेमस आणि रिच अमीर झाले. त्यांना आठवण आली त्या दुकानवाल्याची, त्या दुकानदाराची आठवण आली. त्याने विचार केला की अरे त्यानं मला त्यावेळी मदत केली होती, आता तुम्ही अमीर आहे, मी याला मदत करायला पाहिजे. त्यांनी त्याच्या शोधात लागले. 2 महिने झाले आणि अखेरला त्यांनी त्याला सापडलं. तो माणूस त्यांना सापडला. I asked him, do you know me? He said, yes, you're Bill Gates. I asked him again, do you remember once you gave me a newspaper for free? The vendor said, yes, I remember. I gave you twice. I said, I wanted to repay the help you had offered me at that time. Whatever you want in your life, tell me, I shall fulfill it. मग नंतर बिल गेट्सला तो माणूस सापडल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले, तुला माहित आहे मी कोण आहे? त्या माणसाने म्हणले, हो, तुम्ही बिल गेट्स आहात. बिल गेट्सला वाटलं अरे मी आता फेमस झालो, त्याला माहित असेलच, पण त्याला तो मी माणूस आहे म्हणून माहित नसेल. त्यांनी पुन्हा म्हणलं, नाही, तुला हे माहित आहे का की मी तुझ्याकडे एकदा फ्रीमध्ये न्यूजपेपर घेतलं होतं? त्यावेळी त्या माणसाने म्हणले, हो, मला माहित आहे, तुम्ही 2 वेळेस घेतलं होतं, एकदा नाही. त्यांनी मग म्हणलं, हो,
तू मला त्यावेळी मदत केलता म्हणून मी आज तुझ्यापाशी आलेला आहे. सांग तुझी काय इच्छा आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे, तुझी जे पण इच्छा असेल ते मी पूर्ण करणार. द वेंडर सेड, सर, don't you think don't you think that by doing so you won't be able to match my help? I asked why. He said, I had helped you when I was a poor newspaper vendor and you are trying to help me now when you have become the richest man in the world. How can your help match mine? तो दुकानामधला जो माणूस होता त्याने म्हणलं की सर, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही मला जर आता मदत केली तर ती मदत मी तुम्हाला केलेल्या मदतीच्या बरोबर नसणार नाही. बिल गेट्स आश्चर्यचकित झाला. तो म्हणला माझ्याकडे इतका पैसा, याने फक्त मला दिले 2 न्यूजपेपर आणि हा म्हणतो मी याला तेवढी मदत करू शकणार नाही. त्याने म्हणला का? त्या माणसाने म्हणले मी तुम्हाला त्यावेळी मदत केली ज्यावेळी मी एक गरीब पेपर विकणारा माणूस होतो आणि तुम्ही मला आता मदत करायला आले ज्यावेळी तुम्ही या जगातले सर्वात श्रीमंत माणूस झाले आहात. तुमची मदत माझ्या मदतीच्या समान कशी असणार? That day I realized that the newspaper vendor is richer than I am because he didn't wait to become rich to help someone. People need to understand that the truly rich are those who possess a rich heart rather than lots of money. It's really very important to have a rich heart to help others. त्या दिवशी बिल गेट्सला कळालं की तो न्यूजपेपर वर्तमानपत्र विकणारा त्यांच्यापेक्षा अमीर आहे. तुम्हाला कोणाला मदत करण्यासाठी अमीर बनण्याची गरज नाही, तुमच्याकडे पैसे असण्याची गरज नाही, तुम्हाला हृदय असलं पाहिजे. अमीर हृदय असलं तुमचं की तुम्ही आहे ना दुसऱ्याला मदत करू शकता. ठीक आहे, हे बिल गेट्सने सांगलेलं आहे. तुम्हाला मदत करायची आहे, पूर्ण इंग्रजी शिकण्याची गरज नाही. आज जितका भाग तुम्ही शिकलेला आहे तो तुमच्या मित्राला सांगा. तुमच्याने जर तितकं होत तर माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत, एक आहे न्यायमूर्ती सर, दुसरा आहे जिस दास स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मला मदत करण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे मला मदत होणार आणि खरं मध्ये मदत आहे. मला आत्मविश्वास येत असतो, मला पण अजून कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगण्यासाठी उत्साह येत असतो. ओके, चांगल्या नोट्स तयार करण्यासाठी वेळ पण मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्राला सेंड करा, त्यांना पण ही नवीन टॉपिक कळून येणार. तुम्हाला आवडलं ना, तुम्ही आतापर्यंत बघला हा व्हिडिओ नाहीतर क्लास केला म्हणजे तुम्हाला आवडलेला आहे. आवडलेलं आहे तर मित्राला सेंड करा, त्याला म्हणा तू बघ, मला आवडलेलं आहे, तुला आवडणार, तुझ्या फायद्याचं आहे. तुमच्याने शिकवणं होत नसेल, मदत करणं होत नसेल तर हा व्हिडिओ सेंड करून मदत करा, म्हणजे त्याचा फायदा होणार. जर गोष्ट आवडली असेल सो वन्स अगेन थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. क्लास एंडपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.